आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज, जे सत्य तीच बातमी। शिंदाड, सातगाव, डोंगरी, गवले, पिंपरी, सार्वे, वानेगाव, निंभोरी या गावात अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतकरी आणि ग्रामस्थांवर अभूतपूर्व संकट कोसळलं। निसर्गाच्या रौद्र रूपाने गुरेढोरे मृत्युमुखी पडली, वाहून गेली, घरकुलं उद्ध्वस्त झाली, शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रुधारा दाटल्या, तर चेहऱ्यावर हताशपणाची सावली पसरली। अशा प्रसंगी जनतेच्या दुःखात सहभागी होऊन त्यांच्या जखमी मनावर दिलासा देणं हेच खऱ्या अर्थानं समाजसेवेचं दर्शन आहे। याच भावनेतून समाजकारणाला सर्वोच्च ध्येय मानणाऱ्या वैशालीताई सूर्यवंशी यांनी आपत्तीग्रस्त गावांना भेट दिली। केवळ पाहणीवर न थांबता गावोगावी पोहोचत त्यांनी थेट शेतकरी आणि कुटुंबियांना जीवनावश्यक वस्तूंचा शिधा वाटला। गहू, तूर डाळ, साखर, तेल, मीठ, मसाले अशा दैनंदिन गरजेच्या वस्तूंचा समावेश असलेला हा शिधा ग्रामस्थांच्या हातात देताना त्यांच्या चेहऱ्यावर आश्वासक हसू उमलले। गावकऱ्यांशी संवाद साधताना वैशालीताई म्हणाल्या, निसर्गाच्या कोपानं मोठं संकट आलं असलं तरी आपण सारे एकत्र आहोत। प्रत्येक शेतकऱ्याच्या घरात दिवा पेटता राहावा, कोणी उपाशी राहू नये, हाच माझा प्रयत्न आहे। त्यांच्या या उपक्रमामुळे गावोगावी भावनिक वातावरण निर्माण झालं। महिलांच्या डोळ्यात कृतज्ञतेचे अश्रू चमकले, तरुणाईच्या चेहऱ्यावर नवी उमेद झळकली। सामाजिक बांधिलकी जपत संकट काळातही आपलेपणाची ऊब देणाऱ्या वैशालीताईंच्या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होतंय। ग्रामस्थांनीही भावनिक शब्दात प्रतिक्रिया व्यक्त केली। संकटात आम्हाला सोडून न देता मायेचा हात देणाऱ्या वैशालीताई आमच्यासाठी आशेचा किरण आहेत। या प्रसंगी मधुभाऊ काटे, सुभाष पाटील, शोभाताई तेली, गोविंद शेलार, प्रदीप बोरसे, संदीप जैन, बन्सीलाल पाटील, प्रदीप पाटील, नंदू सोमवंशी, योगेश पाटील, नरेंद्र पाटील, सिकंदर तडवी, उषाबाई पाटील, शकिलाबाई तडवी, किरण पाटील, जितू पाटील, दीपक पाटील, पवन चौधरी, समाधान पाटील, पंकज पाटील, अजित तडवी, शांतीलाल तेली, बंटी मदाडे, समाधान टाबरे, अविनाश आघाडे तसेच ग्रामस्थ, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। सतीश पाटील, भडगाव तालुका प्रतिनिधी।
Subscribe now and press the bell icon. Never miss an update.